आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे काय कुठे जाण्याची तयारी चालली आहे? क्लासला। अजिबात नाही हा, तू कुठेही जायचं नाहीयेस। बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे, आता कधीही जोरदार पाऊस पडू शकतो। पडू शकतो ना, पडतोय कुठे? मला जाऊ दे, मला क्लास नाही बुडवायचा। एका दिवसात एवढं शिकून टाकतात ना, मी आधीच मागे पडले। अगं भागू, पण पाऊस आला तर काय करणार आहेस? कशी जाणार आहेस तू सांग बरं? पुढे आहे की सोबत। आणि तसं पण पावसाळा सुरू झालाय म्हटल्यावर पाऊस पडणारच ना, त्याला घाबरून कसं चालेल? हे सगळं ना तू तुझ्या दादाला सांग। तुमच्या बाबतीत तो सगळ्यालाच घाबरतो। ते काय नाही, तो नंतर मला ओरडेल, एवढा पाऊस असताना तू तिला का पाठवलंस म्हणून। मग तू त्याला सांग, मी तर इथल्या इथे शेजारच्या गावात जाते। कमळी कॉलेजमध्ये शिकायला मुंबईला जाणार आहे। कमळी म्हणजे तुझी मैत्रीण ना ग? हो, सरस काकीची मुलगी। ती शाळेत पहिली आली आणि आता कॉलेज शिकायला मुंबईला जाणार आहे। मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे आणि खूप शिकणार आहे। आता मला सांग, ती जर एवढ्याला मुंबईला शिकायला जाऊ शकते, तर मी इथल्या इथे शेजारच्या गावात नाही जाऊ शकत का? वहिनी, मला पण कमळीसारखं लय शिकायचंय, मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय। हे असं असतं बघ, एखादा माणूस जेव्हा पुढे जातो ना, तेव्हा तो फक्त पुढे जात नाही, तर मागे असलेला प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न पेरतो। कमळीने पण तुझ्या डोळ्यात स्वप्न पेरले। जा तू, पण कमळीच्या पाऊल वाटेने जा। भागू, ती मुलगी ना फार मेहनती आहे ग। म्हणजे ती खेळते, बागडते, पण तितकंच मन लावून अभ्यास सुद्धा करते। अभ्यासाच्या बाबतीत शिस्त म्हणजे शिस्त आहे। सगळा अभ्यास ती स्वतःच्या स्वतः करते आणि पहिली आली आहे ती। खरंच कमळीचं ना मला फार कौतुक वाटतं ग। हो ना, तिला अभ्यास करताना बघून मला पण अभ्यासाचं हुरूप चढायचं। असं वाटायचं, तेवढं मन लावून अभ्यास करते, तर मग मी का नाही करू शकत? म्हणून मी पण जोमाने अभ्यास केला आणि चांगले मार्क पाडले। गुड, असाच कमळीचा आदर्श तुझ्या डोळ्यासमोर ठेव, म्हणजे खूप पुढे जाशील तू। हो, कमळीचा आणि माझ्या वहिनीचा। तू पण ग्रेट आहेस, माझी फेवरेट आहेस। चला चला जा आता क्लासला। हा, काय मदत लागली ना की मला हाक मारायची। तू दिला गजर की पुढे लगेच हजर। जाऊ आता। जा भिंगरे, बघितलं का कसं बोलले आपल्याला? जा आता। तुळजा, तुळजा, हळू 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 जावई बापू, तुम्ही तर पळतच आलात जणू। काय झालं काय एवढं? तुळजाचा फोन आला होता मला। हा. ती म्हणली आहे तसं बंगल्यावर या। आहे का? मला बी आला होता फोन। मला म्हणली सगळी कामं बाजूला ठेवा आणि मी येतो घरात नाही, कुठे जाऊ नका। आता ते आल्यावरच कळ काय हे बघा आले। काय झालं? हा, हे असे का दिसतायत? काय काय झालं? हा, तेजू, काय झालं? अगं बोल काहीतरी। काय म्हणले डॉक्टर? दाजी, हो तुम्ही तरी सांगा, काय म्हणले डॉक्टर? का सांगे गप्प आहे तुम्ही? सूर्या, जरा शांत हो। ए तुळजा पोरी, मला एकच सांग, बाळ ठीक आहे ना? नाही डॅडी, हा, बाळ ठीक आहेत असं म्हणा आता। म्हणजे काय म्हणतेस तू? काय कळत नाही मला, व्यवस्थित सांग ना। सूर्या, असं कसं रे तू? आपल्या तेजूच्या पोटात 2 बाळ आहेत। काय? जुळं होणार आहेत तिला। तेजू, खरंच वय जुळी होणार आहेत? लय आनंदाची बातमी दिली तू तेजू। तेजू, जावई बापू, दमा दमा दमा। हा, मला काय करू आणि काय ना असं झालंय। भाग्या, ए भाग्या, अगं इकडे कुठे चालली तू? अरे मला लय भूक लागली, तिथे पुढच्या दुकानातून खायला घेते ना। अगं पण सकाळी डब्बा दिला असेल ना वहिनींनी? घरातले तुला डब्बा देतात माहितीये मला। पुढ्या, ते बॅगेतून साहित्य काढताना डबा पडला आणि सगळं जेवण सांडलं। तू फक्त हे घरी सांगू नको। नाही सांगत, पण काय भाग्य आहे, मोठी झालीस ना तू।
एक काम पण धड करता येत नाही का तुला? आता तू मला बोलणार आहेस का? त्यात माझी काय चूक आहे? आणि तसं पण आता मला लय भूक लागली, मी जाते खायला. ए नाही बिलकुल नाही, बाहेरचं काय खायचं नाही. पावसा पाण्याचं बाहेरचं काय खाल्लं तू आजारी पडलीस तर दादा हाडं मोडल माझी. नाही नाही, मी तुला बाहेरचं नाही खाऊन देऊ शकत. मग मी काय उपाशी राहू का? उपाशी पण नाही राहून देणार मी तुला. दादानं माझ्यावर जबाबदारी दिली तुझी, आणि पुढ्या जबाबदारीत कुठंच कमी पडत नाही. मग काय करणार आहेस तू? मला माहितीये काय करायचं ते. आयडिया. काय काय चाललंय सासू सुनाचं गुपचूप? वहिनी, ती माझी सासू नंतर आहे. माझी आत्या आधी येते. काय काय झालं मला पण सांगा की. दादा, ते आमच्या बायकांचं आहे, तुला नाही सांगणार आम्ही. बरं ठीक आहे, नका सांगू. पण तुम्हाला आनंदी बघून ना लय भारी वाटलं. आज शालनात ते असती ना, तेजूच्या बाळांची नावं ठरवायला सुरुवात पण केली असती तिनं. पण ती नाही आज आपलं. मान नात्य आता यो मान तू जाय, माझ्या आत्तीची जागी आता तू आहेस काय. त्यामुळे तेजूच्या बाळांची नावं ठरवायची तू, आणि अशी लिहून बिहून नाही बरं का. तुझ्या तोंडाने लवकरात लवकर आम्हाला सांगायचीस. हे बघ, प्रयत्न कर, तू लवकर नक्की बोलशील. छोटी आई, तुला जो मानसिक धक्का बसलाय ना त्याचाच हा परिणाम आहे. पण तो ना जास्त दिवस राहणार नाही, आणि जरी राहिला तरी आपण ट्रीटमेंट घेऊन ते रिकव्हर करू शकतो. त्यामुळे तुझा आवाज आपण नक्की परत आणू. आणू नाही, आणायचाच. तू जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत आम्ही तुला सोडणार नाही. अगदी बरोबर. छोटी आई, तू ना आता अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. मी मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांची हेल्प घेईन, पण तुझा आवाज नक्की परत आणेन. आता तुम्ही सगळे इथे होय, मी तुम्हाला बाहेर शोधतोय. कसल्या एवढे गप्पा चालले? काय नाही डॅडी, ते आत्याची वाचा गेली ना त्याबद्दल जरा बोलत होतो. बघा की काय होऊन बसले. आम्ही मनापासून वाट बघतोय कधी यांची वाचा येते. काय सगळं त्याच्या हातात. बरं चला चला, ते पेढे वाटायचं नियोजन करायचंय ना. हा चला 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 की चला.